नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या तलाठी भरतीच्या पेपरमध्ये आलेल्या सर्वच शिफ्टचे प्रश्न आणि त्याची योग्य उत्तरं बघणार आहोत. आणि याआधी सुद्धा आपण 18 आणि 17 तारखेला झालेल्या तलाठी भरतीच्या पेपरचे बरेचसे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये टाकले आहेत, ते सुद्धा आपण बघू शकता. चला तर सुरू करूयात. पहिला प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न आला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि कधी केला असा जर प्रश्न आला तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली आणि पुणे येथे केली. पुढील प्रश्न बघा, संवाद कौमुदी हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते असा प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे साप्ताहिक सुरू केले. आणि मित्रांनो, हे साप्ताहिक त्यांनी 1821 मध्ये सुरू केले आणि ते साप्ताहिक बंगाली भाषेमध्ये होते. आणि 1822 मध्ये त्यांनी मिरत उल अखबार हे नियतकालिकसुद्धा सुरू केलेले आहे. हे सुद्धा महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न बघा, लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे आणि आपले उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्य सरकारने लाडली बहना ही योजना सुरू केली आहे. पुढील प्रश्न बघा, डांगोरा एक नगरीचा या कादंबरीचे लेखक कोण असा प्रश्न होता आणि उत्तर आहे त्र्यंबक विनायक सरदेशमुख हे आहेत. पुढील प्रश्न होता 2022चा मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आणि आपले उत्तर आहे शरद कमल अचंता यांना 2022चा मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न बघा, चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे हाही प्रश्न होता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे जयंत नारळीकर यांचे. त्या पुढील प्रश्न बघा कसा होता, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात. उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती याला मिनी राज्यघटना असे म्हटले जाते. या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सार्वजनिक काका कोणाला म्हटले जाते आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर होते मित्रांनो गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणण्यात येते. सर्वच टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले आणि या प्रश्नाचे उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. पुढील प्रश्न बघा, लेक लाडकी योजना ही कोणत्या राज्यातील सरकारने सुरू केली. उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली. त्यापुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान कोणता लष्करी युद्ध सराव केला जातो हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे वज्रप्रहार युद्ध सराव हा भारत व अमेरिका या दोन देशांमध्ये करण्यात येतो. पुढील प्रश्न बघा, असहकार चळवळ कोणी व कधी सुरू केली आणि उत्तर आहे 1 ऑगस्ट 1920 आणि असहकार चळवळ सुरू केली आहे महात्मा गांधी यांनी. त्यापुढील प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा त्या तलाठीच्या पेपरमध्ये मित्रांनो भारतातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण विचारले होते आणि यामध्ये भारतातील एकूण साक्षरतेचे प्रमाण विचारले आहे आणि ते आहे 74.4% एवढे. पुढचा प्रश्न बघा, 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले आहेत किंवा जोडले. उत्तर आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावामध्ये जोडण्यात आले आहे. नंतरचा प्रश्न आहे बनगडवाडी हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे आणि आपले उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर यांचे बनगरवाडी हे प्रसिद्ध असे पुस्तक आहे. त्यापुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे आणि ती केली आहे 31 मार्च 1867 मध्ये आणि कुठे केली तर मुंबई येथे. त्यापुढील प्रश्न आहे विद्यापीठ कायदा कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आला होता. उत्तर आहे रॅली कमिशन किंवा रॅले कमिशन. आणि मित्रांनो, हा कायदा कधी संमत करण्यात आला होता तर 1904 मध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता आणि त्यावेळीचा व्हॉइसरॉय कोण होता तर लॉर्ड कर्झन हा त्यावेळीचा व्हॉइसरॉय होता. हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न बघा, नमस्ते योजना कशाशी संबंधित आहे. उत्तर आहे स्वच्छता कामगार यांच्याशी
नमस्ते ही योजना संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, हिंदू ही कादंबरी कोणाची आहे? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. हिंदू ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यापुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे? साक्षरतेवर बरेचसे प्रश्न विचारण्यात आले आहेत मित्रांनो. आणि उत्तर आहे केरळ या राज्याची साक्षरता ही सर्वात जास्त आहे 2011च्या जनगणनेनुसार. पुढील प्रश्न बघा, गर्भपात कायदा कोणत्या वर्षी लागू झाला आहे? आणि उत्तर आहे मित्रांनो 1971 मध्ये हा कायदा झाला आणि तो 1 एप्रिल इसवी सन 1972ला लागू झाला आहे. तयार कधी झाला व लागू कधी झाला हे इथे लक्षात घ्यायचे आहे. पुढील प्रश्न बघा, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा केव्हाचा आहे? आणि उत्तर आहे 1919ला. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा हा 1919चा आहे. आणि मित्रांनो मोर्ले मिंटो कायदा 1909चा आहे. पुढील तयारीसाठी हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो, त्यामुळे हा लक्षात ठेवणं गरजेचे आहे. पुढचा प्रश्न बघा, भोजन या शब्दाचा अर्थ काय? आणि उत्तर आहे आहार हा भोजन या शब्दाचा अर्थ होतो. पुढील प्रश्न बघा, मुख्य माहिती आयुक्त यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? हा प्रश्न आलेला आहे आणि उत्तर आहे 5 वर्षांचा. मुख्य माहिती आयुक्तांचा कालावधी 5 वर्षे एवढा असतो. नंतरचा प्रश्न आहे, जिनोटाइप हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला? असा प्रश्न आहे. उत्तर आहे विल्यम जोहानसेन यांनी हा शब्द सर्वप्रथम मांडला. त्यापुढील प्रश्न बघा, मी सावित्री ज्योतिराव हे प्रसिद्ध असे पुस्तक कोणाचे आहे? आणि आपले उत्तर आहे मित्रांनो कविता मुरुमकर. मी सावित्री ज्योतिराव हे प्रसिद्ध असे पुस्तक कविता मुरुमकर यांचे आहे. त्यापुढील प्रश्न बघा मित्रांनो कसा होता, राज्यघटनेमधील कलम 33 कशाशी संबंधित आहे? हा एक प्रश्न होता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे लष्कराशी. राज्यघटनेतील कलम 33 हा लष्कराशी संबंधित आहे. आणि मित्रांनो कलम 33 हा सैन्य दले, निमलष्करी दले व पोलीस दले इत्यादी सदस्यांचे मूलभूत हक्क सीमित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कलम 33ने संसदेस दिलेला आहे. ही सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आणि कलम 33 हा लष्कराच्या दृष्टीने किंवा त्यांच्या अधिकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण कलम आहे. पुढचा प्रश्न बघा, इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द. इथे समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि उत्तर आहे देवेंद्र. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द होतो देवेंद्र. पुढील प्रश्न बघा, कोवड्या सूर्यकिरणांमधून लहान मुलांसाठी कोणते जीवनसत्व मिळवले जाते? आणि आपले उत्तर आहे जीवनसत्व ड किंवा विटॅमिन डी. कोवळ्या सूर्यकिरणांपासून विटॅमिन डी मिळवले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, रथचक्र ही कादंबरी कोणी लिहिली? कादंबरी आणि पुस्तकांवर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. उत्तर आहे श्रीपाद नारायण पेंडसे. रथचक्र ही कादंबरी श्रीपाद नारायण पेंडसे यांची आहे. नंतरचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? आणि आपले उत्तर आहे पंजाबमध्ये 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती. त्यापुढील प्रश्न बघा, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि याचे उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. नंतरचा प्रश्न बघा, भारत सेवक समाजाची स्थापना केव्हा झाली असं विचारलेलं आहे आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 12 जून 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना झाली. आणि ती कोणी केली तर ती गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. आणि कुठे केली असा जर प्रश्न आला तर ती पुण्यामध्ये केली. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी पुणे येथे केली 12 जून 1905ला. नंतरचा प्रश्न बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रास प्राधान्य देण्यात आले आहे? उत्तर आहे अवजड पायाभूत उद्योग निर्मितीस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले होते. आणि मित्रांनो या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 एवढा या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. नंतरचा प्रश्न बघा, कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. इथे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि तो आहे कर्णकटू. कर्णमधुरचा विरुद्धार्थी शब्द होतो कर्णकटू. कवी अनिल यांचे मूळ नाव काय आहे? इथे मूळ नाव विचारलेले आहेत मित्रांनो आणि आपले उत्तर आहे आत्माराम
रावजी देशपांडे, कवी अनिल यांचे मूळ नाव आहे आत्माराव रावजी देशपांडे. नंतरचा प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे कोणता सत्याग्रह केला, असा प्रश्न आहे मित्रांनो. आणि उत्तर आहे चवदार तळे सत्याग्रह. डॉक्टर बाबासाहेबांनी 20 मार्च 1927ला महाड येथे चवदार तळे हा सत्याग्रह केला. आणि मित्रांनो 20 मार्च हा दिवस सार्वजनिक सबलीकरण दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचे. नंतरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती आहेत, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि उत्तर आहे मित्रांनो 34. महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. आणि अजून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे जिल्हा परिषदा नाहीत. ही महत्त्वपूर्ण गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नंतरचा प्रश्न बघा. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आलेला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. आणि कधी केली, तर त्याचे उत्तर आहे 1815 मध्ये कोलकाता येथे. नंतरचा आपला प्रश्न आहे मित्रांनो. महानायक ही कादंबरी कोणाची आहे. ही एक प्रसिद्ध अशी कादंबरी आहे आणि ही कादंबरी आहे मित्रांनो विश्वास पाटील यांची. कादंबरीवर सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत. नंतरचा प्रश्न बघा. नटसम्राट ही कादंबरी कोणी लिहिली. जवळपास याचं उत्तर सगळ्यांनाच येतं. आणि उत्तर आहे कुसुमाग्रजांची. नटसम्राट ही कादंबरी कुसुमाग्रजांची आहे. पुढचा प्रश्न बघा. सफल योजना कोणत्या राज्याची संबंधित आहे. उत्तर आहे ओडिशा राज्याशी संबंधित आहे. सफल योजना ही ओडिशा राज्याशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात सांगितलेली आहेत. आणि उत्तर आहे मित्रांनो कलम 51A मध्ये सर्वच 11ही मूलभूत कर्तव्य या कलमात आहेत. नंतरचा प्रश्न बघा. पट्टकृमी किंवा टेपवर्म कोणत्या संघात मोडतात. सायन्सचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि उत्तर आहे याचे प्लॅटीहेल्मिंथिस या संघामध्ये पट्टकृमी किंवा टेपवर्म्स मोडतात. मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सायन्सची सिरीज असे बरेचसे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा आपण बघू शकता. पुढील प्रश्न बघा. शतपत्रे कोणी लिहिली. उत्तर आहे लोकहितवादी यांनी, म्हणजेच काय तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात. पुढील प्रश्न बघा. पियूची वही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. उत्तर आहे संगीता बर्वे. पियूची वही या पुस्तकाच्या लेखिका आहेत संगीता बर्वे. त्यापुढचा आपला प्रश्न बघा. चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आणि आपले उत्तर आहे सेनापती बापट हे चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न कसा होता बघूयात मित्रांनो. प्रश्न आहे मालमत्तेचे संरक्षण करणे हे काय आहे. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. मालमत्तेचे संरक्षण करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे. त्यापुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणता घटक मानवी शरीर साठवून ठेवू शकत नाही. विज्ञानाचा हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. उत्तर आहे अमिनो आम्ल. अमिनो आम्ल हा घटक मानवी शरीर साठवून ठेवू शकत नाही. नंतरचा प्रश्न बघा. शिपाई बंड सुरू असताना दिल्लीचा मुघल सम्राट कोण होता. आणि उत्तर आहे दुसरा बहादूर शाह जफर हा शिपाई बंड सुरू असतानाचा दिल्लीचा मुघल सम्राट होता. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. भारतातील सर्वाधिक स्त्री साक्षरता असलेले राज्य कोणते आहे, असा प्रश्न आहे. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ. भारतातील सर्वाधिक स्त्री साक्षरता असलेले राज्य आहे केरळ राज्य. त्यापुढील प्रश्न बघा. भारतातील नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येत प्रमाण किती आहे. उत्तर आहे 31.14% एवढे आहे. नंतरचा प्रश्न आहे 1901 ते 2022 पर्यंत हवामान रिपोर्टनुसार 2022 हे कितवे उष्ण वर्ष आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे 5वे. 1901 ते 2022 पर्यंत हवामान रिपोर्टनुसार 2022 हे 5वे असे उष्ण वर्ष आहे. त्यापुढील प्रश्न बघूयात. अस्पृश्यतेशी संबंधित कलम कोणते. इथे कलम विचारलेले आहे आणि कलमांवर बरेचसे प्रश्न आले आहेत. उत्तर आहे 17वे कलम. अस्पृश्यतेशी संबंधित असे कलम कोणते आहे, तर ते आहे 17वे कलम. अशा पद्धतीने बऱ्याचशा टॉपिकवर प्रश्न आले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. माझी जीवनगाथा ही कोणाची साहित्यकृती आहे. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे यांची ही साहित्यकृती आहे माझी जीवनगाथा. पुढील प्रश्न बघा. बेरीबेरी हा आजार कशाच्या अभावामुळे होतो. उत्तर आहे ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी हा आजार
ब जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे उद्भवतो? विज्ञानाचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा करण्यात आली? असा प्रश्न आहे आणि उत्तर आहे 31 डिसेंबर 1600 या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूयात. होम रूल हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारण्यात आला आहे किंवा स्वीकारला गेला? आणि उत्तर आहे आयर्लंड. होम रूल हा शब्द आयर्लंड या देशाकडून स्वीकारण्यात आला आहे. होम रूल हा शब्द आपण बरेचदा वाचलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? केंद्रशासित प्रदेश विचारला आहे कमी साक्षरता असणारा, आणि आपले उत्तर आहे दादरा व नगर हवेली. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता असणारे केंद्रशासित प्रदेश आहे. नंतरचा प्रश्न, दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? उत्तर आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. पुढील प्रश्न बघा, पहिला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो S.M. जोशी यांना पहिला लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आणि तो कधी देण्यात आला तर 1983ला देण्यात आला. आणि 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पंतप्रधान मोदी यांना. पुढील प्रश्न बघा, जातीव्यवस्थेचे निर्मूलन कोणी लिहिले? म्हणजे हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. त्यापुढचा प्रश्न बघा, स्वतंत्रपूर्व भारतात मंत्रिपद भूषविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित या स्वतंत्रपूर्व भारतात मंत्रिपद भूषवणाऱ्या पहिला महिला आहे. पुढील प्रश्न बघा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि आपले उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न आहे कलम 368 कशाशी संबंधित आहे? आणि उत्तर आहे घटना दुरुस्तीशी. कलम 368 हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे सलहौतू ओन्सो क्रुसी ह्या नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री आहेत. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, पिपीलिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे मुंगी. हा पिपीलिका या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघूयात, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? असा हा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेवर. उत्तर आहे 45.23% एवढे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी किंवा शहरी लोकसंख्येचे प्रमाण आहे. पुढील प्रश्न आहे, सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि उत्तर आहे 11. भारतीय संविधानामध्ये 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात एकशिंगी गेंड्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? आणि उत्तर आहे आसाम या राज्यात एकशिंगी गेंड्यांचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. त्यापुढचा प्रश्न आहे, सेंट्रोसोम किंवा तारका काय हे महत्त्वाचे कार्य कोणते? उत्तर आहे पेशी विभाजन हे तारका काय किंवा सेंट्रोसोमचे महत्त्वाचे कार्य आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते एक जागतिक आरक्षित जैवक्षेत्राचा भाग नाही? म्हणजे तिथल्या दिलेल्या पर्यायांपैकी विचारलं होतं. उत्तर आहे पन्ना हे ठिकाण एक जागतिक आरक्षित जैवक्षेत्राचा भाग नाही, असा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, राणा कपूर हे कोणत्या बँकेचे CEO होते? उत्तर आहे S बँकेचे. नंतरचा प्रश्न बघूयात, महालवारी पद्धत केव्हा सुरू झाली? असा प्रश्न आहे आणि आपले उत्तर आहे 1822 मध्ये महालवारी पद्धत सुरू झाली आहे 1822 मध्ये. त्यापुढचा प्रश्न बघा मित्रांनो, विंग्स ऑफ फायर किंवा अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? आणि हे माहीत आहे सगळ्यांनाच. उत्तर आहे APJ अब्दुल कलाम हे विंग्स ऑफ फायर किंवा अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहेत. हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. पुढील प्रश्न बघा, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ किंवा हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यापुढचा प्रश्न बघा, भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. उत्तर आहे अभंग. हा भंग या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. त्यापुढचा प्रश्न बघा, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात? आणि उत्तर आहे विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे किंवा जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात.
पुढील प्रश्न बघा मित्रांनो कसा आहे, तृप्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि उत्तर आहे अतृप्ती. तृप्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अतृप्ती. मित्रांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर बरेचसे प्रश्न सगळ्याच शिफ्टमध्ये विचारण्यात आले आहेत मराठीत. पुढील प्रश्न बघा, पाण्याचा उत्कलनांक किती? विज्ञानाचा प्रश्न आहे. उत्तर आहे 100°C एवढा पाण्याचा उत्कलनांक आहे. नंतरचा प्रश्न बघा, भारताच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाची स्थापना केव्हा झाली? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1999 मध्ये. भारताच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली आहे 1999 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, कुमायू हिमालय कोणत्या दोन नद्यांचा भाग म्हणून ओळखला जातो? अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो. आणि उत्तर आहे सतलज व काली या दोन नद्यांचा भाग म्हणून ओळखला जातो कुमायू हिमालय. पुढील प्रश्न बघूयात, भारतरत्न पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो? असा हा प्रश्न होता. आणि उत्तर आहे कलम 18 नुसार. भारतरत्न पुरस्कार हा कलम 18 नुसार देण्यात येतो. त्यापुढील प्रश्न बघा, सागरा प्राण तळमळला हे गीत कोणाचे आहे? प्रसिद्ध असे गीत आहे. आणि उत्तर आहे विदा सावरकर किंवा विनायक दामोदर सावरकर यांचे हे गीत आहे सागरा प्राण तळमळला. पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कोणत्या भागात येते? आणि उत्तर आहे भाग 4A मध्ये. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे भाग 4A मध्ये येते. पुढील प्रश्न बघा, कलम 365 कशाशी संबंधित आहे? आणि आपले उत्तर आहे राष्ट्रपती राजवट याच्याशी कलम 365 संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आहे आणि हे नाटक कोणी लिहिले आहे? असा प्रश्न विचारला आहे. आणि उत्तर आहे वसंत कानेटकर यांचे. रायगडाला जेव्हा जाग येतो हे नाटक वसंत कानेटकरांचे आहे. नंतरचा प्रश्न, केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? आणि उत्तर आहे चुदू पोक कोडन या केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. नंतरचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री वनसंपदा योजना कोणत्या राज्याची आहे? उत्तर आहे छत्तीसगडमधील ही योजना आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत? आणि आपले उत्तर आहे राजकुमारी अमृत कौर ह्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कथा माझ्या जन्माची हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे नामदेव भटकर यांचे हे आत्मचरित्र आहे. त्यापुढचा प्रश्न बघा, स्वामी ही कादंबरी कोणाची आहे? आणि आपले उत्तर आहे रणजित देसाई यांची. स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांची आहे. नंतरचा प्रश्न आहे, काळी मृदा कशी तयार होते? आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून काळी मृदा तयार होते. पुढचा प्रश्न बघा, पोषण भी और पढ़ना भी ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? आणि आपले उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालयाने पोषण भी और पढ़ना भी ही योजना सुरू केली आहे. नंतरचा प्रश्न बघा, नवजवान भारत सभेची स्थापना कोणी व केव्हा केली? असा हे प्रश्न विचारण्यात आला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भगतसिंह यांनी केली. आणि कधी केली तर 1926 मध्ये केली. आणि कुठे केली तर लाहोर येथे केली नवजवान भारत सभेची स्थापना. पुढचा प्रश्न आहे, खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ ओळखा. असा प्रश्न दिलेला होता. आणि उत्तर आहे वाईट काम करणाऱ्यांच्या मनात भीती असतेच असा या पुढील खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ होतो. नंतरचा प्रश्न बघा, जगातील सर्वात उंच पक्षी कोणता? हा प्रश्न आहे. आणि उत्तर होते याचे नर शहामृग हा जगातील सर्वात उंच पक्षी आहे. पुढचा प्रश्न बघा, तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा अर्थ निवडा. पर्याय दिलेले असतील त्यापैकी निवडायला सांगितलं आहे. उत्तर आहे स्वाधीन असलेल्या गोष्टीचा थोडा तरी फायदा घेणे. नंतरचा प्रश्न बघा, भारत कृषक समाज ही संघटना कोणी स्थापन केली? असा प्रश्न होता. उत्तर आहे त्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाज ही संघटना स्थापन केली आहे. नंतरचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? असा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे अविनाश पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत. आणि या समितीची स्थापना झाली आहे मित्रांनो 1989 मध्ये. आणि ही कोणी स्थापन केली आहे किंवा संस्थापक कोण आहेत तर नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे आणि या म्हणीचा अर्थ होतो जवळ नाही तर देणार कुठून. आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून या म्हणीचा अर्थ आहे जवळ नाही तर देणार कुठून. नंतरचा आपला प्रश्न आहे मित्रांनो, 1857च्या भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते असा प्रश्न आहे आणि उत्तर आहे भागोजी नाईक व कर्जा सिंग नाईक यांनी भिल्लांच्या 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते असे हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूयात, शारदा सदनची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला आहे आणि उत्तर आहे पंडिता रमाबाई. शारदा सदनची स्थापना केली आहे पंडिता रमाबाईंनी. पुढील प्रश्न बघा, भूषण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बरेचसे समानार्थी शब्द आलेले आहेत मित्रांनो. उत्तर आहे मोठेपणा हा भूषण या शब्दाचा समानार्थी असा शब्द आहे. नंतरचा प्रश्न बघा, व्हर्नॅक्युलर ॲक्ट केव्हा करण्यात आला. उत्तर आहे 1878मध्ये व्हर्नॅक्युलर ॲक्ट करण्यात आला आणि मित्रांनो हा ॲक्ट कोणी केला तर लॉर्ड लिटन यांनी हा ॲक्ट केला होता आणि 1882मध्ये लॉर्ड रिपन यांनी हा ॲक्ट व्हर्नॅक्युलर ॲक्ट रद्द केला होता. ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुढील प्रश्न बघा, दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. उत्तर आहे दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीचे खरे रूप जवळून समजते हा असा दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ आहे. पुढचा बघा, भारतीय नागरिकत्व किती प्रकारे मिळविता येते असा प्रश्न आहे. उत्तर आहे 5 प्रकारे. भारतीय नागरिकत्व हे 5 प्रकारे मिळविता येते असे याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात, हातमिळवणी करणे याचा वाक्यप्रचार विचारलेला आहे मित्रांनो आणि उत्तर आहे संगणमत करणे. हातमिळवणी करणे याचा वाक्यप्रचार आहे संगणमत करणे. पुढील प्रश्न बघा, पानिपत ही कोणाची कादंबरी आहे. उत्तर आहे विश्वास पाटील. पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे. नंतर आहे देणे कळसाचे घेणे मुसळाचे या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. उत्तर आहे थोडेच देऊन खूप काही काढून घेणे असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढील प्रश्न बघा, आलोक या कादंबरीचे लेखक कोण आणि उत्तर आहे आसाराम लोमटे हे आलोक या कादंबरीचे लेखक आहेत. त्यापुढील प्रश्न बघूयात, अचंबित होणे याचा वाक्यप्रचार विचारलेला आहे. उत्तर आहे आश्चर्यचकित होणे. अचंबित होणे याचा वाक्यप्रचार आहे आश्चर्यचकित होणे. पुढील प्रश्न बघूयात, सचोटी या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. उत्तर आहे खरेपणा. सचोटी या शब्दाचा अर्थ आहे खरेपणा. मित्रांनो, काही प्रश्नांची आपल्याला योग्य पर्याय उपलब्ध नव्हते त्यामुळे आपण त्याचे योग्य उत्तरं देऊ शकत नाही आहे. आपल्याला जर माहीत असेल तर आपण या प्रश्नांची उत्तरे कमेंट करू शकता आणि हे सर्व प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. प्रश्न बघा, वेषांतर आणि गैरहजर या शब्दांचा सामासिक प्रकार ओळखा असा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघा, प्राक्तन या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. नंतर आहे झरझर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला होता. नंतर प्रभा या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे आणि वडील या शब्दाचा सुद्धा समानार्थी शब्द विचारलेला आहे. नंतर आहे जगात बुवा मनात कावा या म्हणीचा समानार्थी म्हण विचारलेली होती आणि अजून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीची सुद्धा समानार्थी म्हण विचारली होती. हे सर्व प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, परंतु योग्य असे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याची उत्तरं देऊ शकलो नाही. आपल्याला माहीत असतील तर आपण कमेंट करू शकता. तर ही होती मित्रांनो तलाठी भरतीच्या 19 आणि 20 या सर्वच शिफ्टमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांची योग्य अशी उत्तरे. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील माहितीसह आपल्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.